स्वामीची प्रामाणिकपणाने सेवा करा. त्याला मंदिरात तीर्थयात्रेला जावं लागत नाही, घरात बसूनच देवपूजा किंवा विष्णूची पूजा केली तर पुण्य मिळतं. मग स्वामीची सेवा कोणी केली आताच सांगितलं, आईच्या पुण्यानं मारुत राहायचं निवान. आता ते उदाहरण सगळंच मारुत राहायचं. काहीच गुरु झाली जीवनामध्ये हनुमंतरायाचं कल्याण झालं. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, जी आई मुलाला घडवते, जी आई मुलाला घडवते 99% त्याच्या बापाचं नाव पुढं लागत. अंजनीच्या तपासाठी, केसरीच्या तपासाठी नाही म्हटले, अंजनीच्या तपासाठी. दुसरा पराजय तर पंचमीला गाणं म्हणते त्या महिला. कुंतीचे पांडव, गांधारीचे कौरव, रेणुकेचा परशुराम, श्रीराम जय राम. रामाने लक्ष्मण दोघेचे दोघे जण, अंजनीचा हनुमान, श्रीराम जय राम. लहू आणि अंकुश माता त्याची सीतादान. आईचं नाव आहे. एवढंच काय, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रात एक जाणता राजा होऊन गेला, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजा. त्या शिवाजी राजाचं नाव घेतलं का जय जिजाऊ म्हणतात, पण जय शहाजी कोण म्हण? ती कोणाचे पुण्य आहे? आईच्या पुण्याने पोरग मारुतराय जन्माला आलं. मारुतराया रामाचा दास झाला. अशी सेवा केली, अशी सेवा केली. स्वामी आहे, मालक आहे. आबा नारळाची सुद्धा बापू अपेक्षा केली नाही तिने का कोणी. आणि आम्ही म्हणतोय पाकिट नागण्यासारखं, पण मानाला नारळ तर द्या नाही. मानाचा नारळ मागून घेण्यापेक्षा अपमानाचं जीवन जगलेलं बरं आहे का? नाही काय मागितलं कधी, पण निष्ठा बघा. स्वामी का निष्ठा बघा. सगळ्या वर्णनापेक्षा ज्यादा काम जर कोणी केलं असेल तर मारुतरायानं. देह जावा त्वरा हो, पांडुरंगी दरड जावो. मला सांगा, आग्नेचा लोळ उठतोय त्याच्यात जाणं सोपं आहे का? लंका गरीबाची नाही, ज्या बिचाराला 80,000 बायका द्या. किती हे पोरावर कुणाला पाहिजे द्या. चला लंकेत. लंकेत राजा होणार 80,000 बायका, 1,00,000 नातू, 1,25,000 पंतो, आणि मंदोदरी सारखी महान पतिव्रता. अशा लंकेत त्याची बराबरी करायला मारुतराय जातो का? तर माझा जीव गेला तरी 72 पेपर स्वामीचं काम करणार. म्हणजे केले उड्डाण, करोनी उड्डाण, केले लंकेचे शोधन. रामाचं काम करण्याकरता पडेकर गेला. लंका जाळलीच झाली, पण दाढी सुद्धा जाळली. एवढंच काय, सगळी लंका उघडी केली मारुतराय. सीतेचं वस्त्र आणा म्हणला, अशी पुढाकडला. इतकी सेवा केली. ताटातूट झालेली रामरायाची सीतेची. स्वामी म्हणून रामाची सेवा केली. दोघांची भेट करून आणायचे काम माझ्या मारुतरायाने केलं. राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यावर काय वाढणार होती ती पाहिली. सीताबाई म्हणते, मालक या वानराने आपल्यासाठी बरंच काहीतरी केलं, यांना काहीतरी द्यायला पाहिजे. राम म्हणतात, सीता ही जाते नाहीत माकडं, यांना व्यवहारातलं काय कळत? माकडाला व्यवहारातलं काय कळत नाही, तरी सुद्धा काय काय माकडं. तुला काय कळतं, तुला काय कळतं म्हटल्याशिवाय राहत नाही का? सीतामारी नाही काय कळणार मारुतरायाला. रामाला म्हटले कोठार उघडी केली, सगळ्यांनी काय काय दिलं, पण मारुतरायाने कशाकडे लक्ष दिलं नाही. काय करायचं, आपण आलो कशा करता स्वामी ते काम करण्याकरता. आपल्याला काय करायचं दागदागिन्याने? मावशो, दागिना चांगला का माळ चांगली? बोला जरा नेटानं बोलायला कळू द्या. जिकडे तिकडे तुमची गर्दी आहे. महाग इष्टी अशा चालत मागली इष्ट का नाही आता इष्टा सुद्धा काढल्या देवाच्या. इतकी गर्दी इष्ट असते. देवाला जावा, कुठं जत्रेला जावा, यात्रेला जावा, सप्त्याला जावा. आता आम्ही बघितलं, तुम्ही नाही बघितलं, तुम्ही आला निघून, पण मी थांबलो तिथं चौकात. कुठं एकमुखी दत्त मंदिरात 150 महिलांनी पावत्या पडल्या. एक गडी पावती पडायला. तुम्ही ना आला, पण मी थांबलो जरा, तात्याची गाडी घेऊन मग थांबलो. तो सगळ्या महिलांनी पावत्या पडायला गणगडी
आपल्याला इथून पुढे मला वाटतंय घरी स्वयंपाक करून ह्यांची वाट बघायला लागते काय कोणाला काय विचित्र झाला जाते तिकडे सीतामाईला भाव निर्माण झाला. सीतामाईला मारुतरायकडे गेली. मारुतराय धावणा म्हटलंय. मारुतराने सीतामाईकडे पाहिलं पण तिचा चेहरा पाहिला आणि मारुताने ओळखलं ही का माझ्याकडे आली आहे. मारुताला म्हणले मारुताला खाली मान घातली. रामाकडे गेली म्हणले सगळ्यांनी नेले पण मारुताला काय दिलं नाही. राम म्हणतात ठेविता हा पायी त्याला काय देऊन उतराय होईल मला सांगा. हा काय उतराय होईल मला सांगा. नाही राम म्हणतात मी काय देणार नाही. महिला काय काय आहे त्या बघा तुम्ही नका का द्याना मी दिल्याशिवाय राहा नाही. अगं जाऊ नको पाणीला पण मध्ये गेल्याशिवाय बंद करत नाही बोलायचं. गेली सीतान गळ्यातला नवरत्नाचा हे काढ वाटणं मला आज. आता मगाशीच काढला असता. रोज पोडऱ्याचा हार मिळतात पण आज कीर्तनकारात हार गळ्यात आहे. प्रत्येक कीर्तनकाराच्या हारात तुळस असेल नाही तर तो पोडऱ्याचा हार असतो. कीर्तनकार्यानं घालून घेऊन ये पण ती निर्लज्ज पण हार मला वाटतं असाच घालला नाही. फोटो काढून कोणतं मला पाठवा मी दाखवतो घरी गेल्यावर कसं आहे. जाऊ द्या सीतामाईने हार दिला पण मारुतराने घेतला फोडायला लागला. स्वामीचं काम सांगतो मी. मला 4 मुद्दे सांगायचे होते त्यात गुरु महत्वाचा आहे. फोडून टाकले खाली मनी खाली पडलेलं बघितलं का सीतामाई रागाला गेली. तिची मस्तकाची आग तळपायाला आली. चुकलं काय मला तळपायाची आग मस्तकाला गेली म्हणायला पाहिजे तुम्ही. तरी माझ्याकडे बघते ते सगळं पोवाचंच घर आहे. हे मारुतराय हार का पडतो. आई म्हणलं ह्या हारात राम नाही. ह्या राम नाही. मी स्वामीचं काम करण्याका झालोय. ज्या वस्तूत राम नाही त्याला मी स्पर्श करत काय करत आहे फोडून बघतोय म्हणला. रागाला गेली सीतामाई. का रागा गेली मावशी हो तर हार सासरचा नव्हता हार माहेरातला होता. सीता स्वयंवर झाला पाया पडा गेली त्यावेळी सीता माझ्या गळ्यात आवडीने घातलेला हार होता नवरत्नाचा. आणि त्या रत्नाचा हार पडलेला बघितलं इतकी रागाला गेली आणि मारुतरायला बोलायला लागली. मारुतराया अरे शेवटी माकड ते माकड तुला हाराची काय किंमत कळते. अरे हार धातूच आहे त्याच्यात कुठं राम असतो का. मग आई साहेब तू जिवंत आहे तू माकड आहे तुझ्यात राम आहे का असं म्हटल्या वर्णच खाली मारुताने उडी टाकली. एक पाय पुढं एक पाय पाठीमाग टार 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 आपली छाती फाडली आणि छातीमध्ये रामाचं दर्शन द्यायचं काम केलं का स्वामीचं काम निश्चय केलं म्हणून. गुरुची भक्ती जर म्हणाल तर अनेक गुरु जीवनामध्ये आहेत. आपल्याला जो चांगलं शिकवत त्याला गुरुच म्हणायचं. फक्त वाईट शिकवत त्याला गुरु कधी म्हणायचं. एखादा भजन शिकवत असेल ते चांगलं त्याला गुरुच मानावं. मानण्यापेक्षा गुरुच म्हणावं. का फरक पडतो मला सांगा. एखाद्याकडे चांगला गुण आहे तो जर आपल्याला मिळत असेल तर आपण त्याचं दास झालंच पाहिजे. अरे ताकद एवढी असावी गुरुची सेवा करता करता परिपूर्ण अवस्था व्हावी. पैठणमध्ये एक म्हातार होते त्याला पोरग होते. किती ताकद आहे बघा शिष्यामध्ये गुरुच्या चांगली सेवा केली तर. आणि गरीबी असल्यामुळे कधी मिळायचं नाही खायला. आता वारकऱ्याला आबा सकाळी इतकं चांगलं जेवाय होतं तिथं पण इथं तर बोलायचं कामच नाही. एकमुखी जातात पायरीच्या बोलापाशी नाही जीवला आपण तिथे घेऊन. अहो वारकऱ्यासारखं जीवन जगायला सुख कोणाकडेच नाही. तर बघा तुम्ही लाखो वारकरी 40 लाख वारकरी पंढरपूरला आलं पण एकानं रुपयाचा चहा विकत घेऊन प्यायला नाही. महिना आम्हाला म्हणावं लागतं घरी चहा ते कुठवर आले. मागल्या महिन्यात मी म्हणलं 15 मिनिटं चहा चाललाय चहा कुठवर आले म्हणजे चुलीत काय पाय घालू का गॅस संपला. आपण काय करेल ना आपल्याला कोण काय बोलते सांगता येत नाही. पण वारकरीची किंमत महाराष्ट्रात केवळ जगात नोंद करण्यासारखी आहे. ऐका गावा नावाचा पोरगा आहे कधी खायला मिळत नाही पण एक दिवस त्याच्या आईने काय केलं कोणाच्या घरला जाणार
कुणाकडनं पीठ आणलं, कुणाकडनं मीठ आणलं, कुणाकडनं तेल आणलं, कुणातनं काय आणून पुरणपोळीचा स्वयंपाक केला. मावशा तुमच्या घरी पुरणपोळी स्वयंपाक कवा असतो? कवाच नाही. पोळी खाली कुठू करते. ही पोळ्या बिघडलेल्या आहे, त्या पोळ्या करणाऱ्यांचा जरा त्याच्यात भाव आता लागतो. भाव जर नसे 14 जानेवारी माहिती आहे ना, 14 पोळ्या केल्या बायकून. आम्ही तिघच घरात, पोरग मीन बायको. आणि मला पोळी वाढायची अशी झाकून, म्हणजे 4 टूक झाकून असं तुमची तिमती. मी उघडा तर मध्ये फुटलेली 14च्या 14 पोळ्या फुटलेल्या. मी खात नाही. खात नाही? कुठल्या पक्षात मी जात नाही गावा. आपला स्वतंत्र पक्ष वारकरी संप्रदाय. आम्ही काय पोळी खाल्ले नाही. उठलोच असता खाली बाजा, खाली बाजा. एवढा दणका नाही यांच्याकडे. खाली बाजा म्हणते रडा लागले काय बसलो. माझी काय चूक नाही. मग तुला पळत नाही द्या येत्यात, पण तुम्ही दळून आणले कुणाकडं. पुरणपोळी केली आणि ती पुरणपोळी चविष्ट होती. तुमच्या मावसामध्ये सांगतो, अशी पोळी गोड केली तात्या. पोरानं सगळ्या पोळ्या खाल्ली. मात्र घास सुद्धा ठेवला. दुसरी म्हणते आयो अजून पोळी दे, कान ठळल्यावली आहे. म्हणले कान फजिता केली माझी. मला ठेवलं. म्हणले तुला पोळी आलंच कुठली? म्हणून मारला तर मारला. शेजारच्या आकार बघितलं. म्हणजे काकू का मारते? काय नाही, आता काल पुरणपोळी होती, आज मागते पुरणपोळी, देऊ कुठली? अगं म्हणली सोप आहे, जा ना त्याच्या घरी. पुरणपोळीत पंगत असते, 1000 माणसं जेवतात. आणि करणारी कोण आहे? बापू गिरजाबाई. आपली गिरजाबाई. गिरजाबाई स्वयंपाक करायची. जाऊन एका कोपऱ्याला म्हातारी बसली, पदर पुढे घेतलाय, तोंड झाकलं, पोरगाला तारी घेतलं, आपल्याला तारी घेतलं. चालल्या ती पोरगी तिची बिन त्याची पोळी ताटात घ्यायची, पोरग खायला झाला. जेवण संपलेलं उठल्यावर रडायला लागलं. पोरग काय रडतोय? म्हणलं घरला बी घे की. म्हातारी मध्ये निर्लजम साधा चुकी, मरणाचं कल्याणातून घरला का ज्याला नाही म्हणलं उद्या होईल. म्हातारीने सापडलं, पटकीनं पोरग खाली पडलं आणि तेच होतं नारळ. म्हणजे काकू मारलं का? अहो म्हणजे जेवलं घरला बी घे म्हणते. आणतो पण इकडे आईशी कळवळ्याची जाते आणि करी लाभावी. तेवढं टोपलं तिच्या वटीत पालत केली, गिरली 3 दिवस पोळ्या खाली बरं म्हणते पोळे खायचे. नेलं नाताच्या घरला जेव्हा बटलं 15 ते आई घरला वेगळी 2-3 तडाखा दिलं ना आता वेगळे. म्हणजे का म्हणते अजून बी घरला की म्हणते थांबदार. ह्याला लयच पोळ्या खायच्या येते ना, ह्याला हितच राहू दे. आणि तिथंच ठेवला. त्या पोळ्या खाऊन, ते अन्न खाऊन दुर्बुद्धी देतो म्हणा. कदा नको नारायणा. अहो ते पवित्राचं अन्न खाऊन इतकी उपरती प्राप्त झाली. गुरु मानलं नाथ बाबाला आणि एवढं ज्ञान झालं त्या गावबाला. नाथ बाबा कधी देह सोडणार आहे ह्याचं ज्ञान गावबाला झालं. फक्त अवस्था गावबाला प्राप्त झाली. आणि एक दिवस गावबा पुढे आला आणि गावबा डोळ्यात 2-2 धार लागल्या नाथ बाबांनी पाहिल्या. आणि नाथ बाबा म्हणतात, गावबा अरे आईची आठवण झाली का? तुझ्या डोळ्यात पाणी आहे का? दुखायच्या तुला आहे बाबा. अजून 1-2 दिवसांनी तुमची माझी ताटात होणार आहे. म्हणजे तू घरला जाणार आहे का? नाही, तुम्ही हे लोकांची यात्रा संपून निज धामाला जाणार आहे. गुरुची सेवा केल्यानंतर आपलं मरण काय? मरण माझे मरून गेले, मज केले आम्हाला माझे मरण पाहिले मी डोळा. या गुरुच्या सेवेतली ताकद आहे. ती सेवा जर करत असाल तर स्वामी काज आता गुरु
ढोबार कुमाई ढोबार कुमाई टाळी वाजवून भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा बोला बोला श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबरा या हो दयाळा भेट मला जाओ दयाळा मला भेट द्यावो दयाळा मला भेट द्यावो ढोबार कुमाई ढोबार कुमाई वाघली पहिल्यांदा बाबळगाव द्रौपदी अभिमानाचा माझा भाव आहे. मला बी भाऊ माझा कधी भाऊ म्हणत नाही. याचा धडला अभिमान परमार्थ अभिमानानं सांगाव माझ्या वडिलाची विराची गादी जरूर सांगाव. सांगितलं पाहिजे. ऐका स्वामी काय गुरु भक्ती 2 तुकडं झाल्यात. 2 तुकडं धावते बघा सांगतोय. लय झालं तर मी 5:15 कीर्तन संपवणार. तिथंच फेटा सोडणार नाही. तसंच कंबर बांधील तसंच काढणार झालं. कारण लांब आहे मला. अगोदर नको म्हणत तुम्ही महेश दादाला मी आगे आगे रमाला काय तात्या खरं सांग मला पैसा जेव मारणाकडे नेतो. पैसा कुठून नेतो? पैशाच्या मागे लागला का मरण लवकर तुमच्या माहिती का. आणि पैसा आपल्या मागे आला का आपल्याला मरणच नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य त्याने म्हणावं मरण माझे मरून गेले. आपल्याला दिसायला लागले
विनोद सोडा. स्वामीची काल गुरुची भक्ती, आई वडिलाची सेवा करा. असतील तर, नसेल तर दुर्दैव आहे. तुमच्या पाया पडतो. आई वडिलाची सेवा केली ना तर तुम्हाला गुरु सुद्धा करायची गरज नाही. जमलं तर बघा, माझा स्वतःचा अनुभव आहे बा. दादा माझी पहिली सुद्धा शाळा नाही. मी अंगठे बहादूर आहे. माझ्या गाडीची लायसन नाही. 12 वर्ष झालं माझ्याकडे गाडी आहे. शाळा सोडल्याचा दाखला आला म्हणते ते शाळाच नाही आला. मला फसवून काय आयुष्य वाढवायचं नाही इष्टीसाठी. पण रोज ताज्या 2 तरी कीर्तन मला आहे. फक्त माझ्या आई वडिलाची पुण्य परंपरेनं वारकऱ्याचं घराणं. दुसरं माझ्या पाठीमाग कुठली तपश्चर्या नाही. मला वाचा येत नाही. माझं लिहिलेलं कुणी बी वाचून दाखवा, मी पुन्हा कंबर बांधत नाही. माझ्या डायरी लिहिले कीर्तनाच्या तारखा हे कुणी वाचून दाखवायचं. आता वाघोली हे नुसतं वाचून दाखवा, मी तुम्हाला हे येत नाही कीर्तनाला का ते माझं मलाच कळते. बाकी कोणाला कळत नाही. तशी कळपातली मेंढर ज्याचं त्याला वळखायची ती, तसं माझं मलाच कळतं. बाकी कोणाला कळत नाही. फक्त आई वडिलाची सेवा केली. नितांत दाबाड बोलत नाही मी कधी. बोललं तर काही ताकद नाही. लई लांब नाही, 5-25 किलोमीटर माझं गाव आहे. तिथल्या पुरी इथं, इथल्या पुरी तिथं आहेत. मराठ्यात आहे मी. मग पाहुणं कुठं लागत नाही तर मराठ्यात. कुठं कवा पाहुणा लागेल काही सांगता येत नाही. अंगठे बहादूर आली हिता वाचता येत नाही मला. गाडी लायसन नाही. पण आई वडिलाची सेवा प्रामाणिकपणाने केलेला माणूस आहे. 2097 ते 99 माझ्या भावाने सुद्धा, त्याच्यावरून सांगतोय, भावाने सुद्धा मला सहकार्य केलं. 97 ते 99. 97 ला माझी पहिली बायको वारली. म्हणजे दुसरी आहे काय सांगावं लागते काय. मग वरावर असला कलर डबल बायको मी कसा खपवलाय माझी. मला तर बायको माझ्या गाडीवर मागं बसली तर म्हणते ती किती सुंदर आहे बायको. पहिली मी 97 ते 99 माझी आई मी फक्त संध्याकाळी एक भाकरी खातो. आपल्या भारत देशाचे गाव महाराष्ट्राचा नियम आहे, थोरल्याने इसं करायचं आणि धाकट्यानं उचलायचं. बरोबर आहे का? पण मी नाही तसं केलं. मी इसं केलं. माझा सावत्र भाऊ 28 वर्षाला, त्याला इसं उचलायला लावला. सगळ्याला 12-12 एकर जमीन प्युअर बागा, ज्या घरांना पाईपलाईन त्या विहिऱ्याच्या घर आहे ती. 6 एकर 34 गुंठ राहिलं खाली. त्यांना सांगितलं आई वडील सांभाळायचे. हे पडाक जमीन घेऊन बाजूला राहिले. सगळ्या भावाने चांगल्या चांगल्या जमिनी घेतल्या. चांगली त्यांचं झालं. सगळ्यात चांगलं झालं. मी मात्र माझ्या आई वडिलाच्या शेवळात मग्न झालो. सेवा करता 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 माझा 1 एकर गेला आई वडील सेवा करता करता. पण सेवा नाही बंद केली. आईनं मारताना आशीर्वाद दिला आणि बापाने मारताना आशीर्वाद दिला. काळजी करू नको, बिहू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तेवढा आशीर्वाद दिला. मी कीर्तनकार नव्हतो पण त्या आशीर्वादाने कीर्तनकार झालो. आज 1 कोटी रुपयाचा बंगला बांधायचा चालू आहे. वास्तुशांतीला बोलवणार आहे. किती कोटीच्या पुढंच जाईल. हे आणि माझा भाऊ म्हणजे ते लगा सायकल पंक्चर झाली, पैसे ज्यांनी भावाने सुद्धा पाण्यात बघितलं. माझी परिस्थिती बघितली तेव्हा म्हणलं का नाही, हे मच्छिंद्र कावडे कोण आहे? आमचं कोण नाव आहे म्हणायची. भाऊ सख तेव्हा कीर्तन करून आता पैसा नेऊन द्यायला लागलो. तेव्हा म्हणलं नाही मच्छिंद्र कावडे आमचा भाव आहे ना. महाराष्ट्रात सगळे नाव झाले. लोक मग पाठीमाग उभं राहिली. मी कशा कर सांगतो, आई वडिलांची सेवा करा. आई सुद्धा मारताना माझी गुरुवारचा दिवस काळबळा वांगे नावाचं, वांगे नंबर नाव 1 नंबर आहे वांगी 1 तिथे कीर्तन मधल्या खाल्याचं. आणि तिकडे जात असताना मला सवय होती आईच्या पाया पडायचं जायचं नाही. जेव्हा मिळत तर चालेल. पाया पडायला गेलो. आई आजारी होती जास्त. दवाखान्यात परत डॉक्टरने सांगितलं होतं जास्त काळ जगत नाही. तारखाने कॅन्सल केलेला माझ्या डोक्यावर आठवून घेतला माझा आणि सांगितले मी जिवंत आहे. तुम्हाला कार्यक्रम कॅन्सल करायचा. दर्शन करायला गेलो होता त्या कीर्तनाला चालू. आईच्या डोळ्यात दोन्ही पाणी आलं. नुसता हात उचलला. माझं पायावर डोकं न काढून देता हात डोक्यावर ठेवला आणि तिथे जीव सोडला माझ्या आई. ही फक्त आई करू शकते, बाकी कोण करू शकत नाही. म्हणून भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत राहिना. कोणाचं चांगलं करता आलं तर आला करा, नाहीतर वाईट करण्याच्या नादाला लागू नका. विठ्ठला विठ्ठला. आई वडिलांच्या सेवेत
एवढी ताकद तुम्हाला पंढरपूरचा पांडुरंग बघायला मिळाला असता. पुंडलिके काय केले आणि परब्रह्म भेटले. ऐसा कैसा तू रे धीट आणि मागे बिरकावली. आई वडिलाची सेवा करता करता भुंग्यानं मांडी पुकारली, पण पुंडलिक नाही उठला. सेवाच केली. त्याचं बळ काय आहे? वीट टाकली आणि सांगितलं राय दरोबा कुठपर्यंत. युगे झाली 28 आणि अजूनही कान मनशी खाली 28 युग झालं. पुंडलिकाच्या आई वडिलाची सेवा चालू आहे आणि माझा पांडुरंग परमात्मा पाठीमाग उभा आहे. जगाचा मालक परमात्मा. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, देवाची सेवा करून तुम्हाला आई वडील मिळतील का नाही मिळतील हे सांगता येत नाही, पण आई वडिलाची सेवा करून तुम्हाला देव मिळणार म्हणजे मिळणारच. आणि जर पाहिजे असेल तर एक करा, आई वडिलाची सेवा, स्वामीची सेवा, गुरुची सेवा आणि माता भगिनी फक्त आपल्या पतीची सेवा. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. पतीच्या सेवेचं फळ म्हणजे आजच्या दिवसाची कहाणी आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, व्यास पौर्णिमा. व्यासाने महाभारत सारखा ग्रंथ लिहिला. मी आत्ताच सांगितलं, व्यास कुणाच्या कुळात कुणाच्या पोटी जन्माला कशाला ते बघण्यापेक्षा त्यांनी जीवनात येऊन काय केलं बघा. कर्मण्यवादिके महाफले सुखदाचे. कुठल्या कुळात जन्माला त्याच्यापेक्षा कुळात कुठल्या जन्माने त्यानं काय केलंय हा महत्वाचा विचार करायला पाहिजे. व्यासाने महाभारताचा ग्रंथ एका खंडाचे 4 ग्रंथ केलं, वेद केलं 4 वेद. तुम्ही आम्हाला कळला तर कळाले नसते. गुरु शिष्याची परंपरा चालत तेवढं ठेवायचं काम व्यासाने केलं. अजूनही या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात. ह्याला काय म्हणतात? कशाचे पीठ? व्यासपीठ. म्हणजे या गादीला सुद्धा व्यासांचं नाव आहे. ही व्यासांची गादी आहे, व्यासपीठ. पण काय काय लोकांनी या पीठाचं वाटूळ केले. जमत नाही भाकर तर गप बसला का घरी, पण इथून वाटूळ करू. वाटूळ म्हणजे परवा मी पुरुषोत्तम पटलाला फोन केला, 71,000 रुपये मागितले मला एका कीर्तनात. हे दादा मागण्याला किती? 2 कोटी 10 लाख. लगा आपण महाराष्ट्र एकट्यानेच गिळला. मला सांगायचा मुद्दा काय, ह्याच्यासाठी काय, ह्याच्यातनं काहीतरी आपण बोलत असताना आपला फायद्यापेक्षा समाजाचं कल्याण झालं पाहिजे. समाजाचं कल्याण होत नसेल तर कीर्तन करून भजन करून बी मला वाटत नाही आबा त्याचा फायदा नाही झाला तर काय बघा. मला सांगा फायदा प्रत्येकाला फायदा आहे हो. एक म्हातारा आगा होते, पोरं सांगा गेली बाबा डाळिंब लय चांगले दिलंय. ते म्हणला मला काय त्याचा फायदा? अहो तुमची पोर आहे ते, आम्हाला काय त्याचा फायदा? डाळिंब पैसे त्यांना. पण म्हणली यंदा ऊसाला दर आहे 3,500 रुपये, 1000 टन ऊस जाईल. मात्र म्हणलं त्याला मला काय फायदा? पोरं म्हणली बाबा तुमची म्हातारी गेली, मला काय त्याचा फायदा? अरे कशात बी फायदाच बघता का मला सांग. नका विनोद माझा थोडा एकच करा उदाहरण सांगून सेवा समाप्त करतो. अनुसया माता पतिव्रता शब्दाची फोड करून सांगतो. अनसुया आणि अनुसया. आपली अनुसया आहे, अनसुया नाही. सुला उकार दिला पहिला आणि एक काढलं ती होती अनसुया. अन म्हणजे नाही, सुया म्हणजे मत्सर. जिच्याकडे मत्सरच नाही अशी अनसुया. जिचा पातिव्रत नारदानं बघितलं आणि नारद गेला, ब्रह्मलोकात गेला, कैलासात गेला, वैकुंठात गेला. आणि त्या तिन्ही महिलाला सांगितलं काय तुम्ही देवाच्या बायका असून काय फायदा आहे तुमच्या वेशेची पतिव्रता चांगली कोण? अनसुया. नारदाने सांगितलं सरस्वती असेल, लक्ष्मी असेल, पार्वती असतील. ती म्हणजे आमचं मालक म्हणजे गृहमंत्री. सगळा भारत देश त्यांच्या ताब्यामध्ये. माझा तर मालक प्रजेचं जन्मदाता ब्रह्मदेव. पार्वती असे म्हणले माझा मालक म्हणजे जगाचा सहार करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. लक्ष्मी तर म्हणले माझा मालक सगळ्याला देतो म्हणून जगली ती. तिघींनी विचार केला ना आपल्यापेक्षा श्रेष्ठ नारद कधी खोटं बोलत नाही. मग आपण तिचं सत्व हरण करावं
म्हणून तिघाने बायकोने तिघा पुढे हट्ट धरला. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, बालकाचा हट्ट पुरवता येतो, राजाचा हट्ट पुरवता येतो, पण बायकोचा हट्ट पुरवता ये काय काव मागेल सांगते. आणि आनंदी कवच नसते. मी कीर्तनकार झालो, माझी आई आनंदी झाली, पेढ वाटलं गाव. पोरानं माझी खुश धन्य केली, माझ्या पोटलाला पोरग कीर्तनकार झाले, पेढ वाटलं गावात आईने. बाप घोड्यावर बसून साखर वाटायला पोरग माझं कीर्तनकार झालं. बहीण म्हणली, दादा पहिल्या कीर्तनाच्या पैसे साडी मला. बहिणीला याद नाही दुसरं काय, हप्ता फक्त जमा झाला पाहिजे. भाऊ म्हणलं, दादा आज आता कीर्तन करताना महाराष्ट्रात फिरला तर आम्ही तुला जाऊ नको म्हणत आहे, कुशाल जात मागं सगळं बघतो. पण बायको कीर्तनकार मी झालो, ज्या तोंड ज्या वाकड केलं आलं बाया कीर्तन. सरळ बोलत ना अगोदर म्हणायची काहीतरी काहीतरी, पण सवा पाकिट न्यायला लागलो ताज्या तेव्हापासून जर आता पहिली म्हणायची जाऊ नका. घेत नव्हतं 3 वर्ष पाकिटच घेतलं, पण नाही राहून घ्यावं लागलं. घरी गेलो का तिने म्हणायचं आलं बाया कीर्तन. पाया पडायचे मला म्हणायचे काय आणलंय, मी मध्ये नाही हात टाकूया. मी बी जर संधी गावली तर तिथं सोनं करू. एकदा वारकरीने असा भला मोठा नारळ दिला, मी पंचात बांधला. घरी गेलो, मला माहितच होता गेले गेले बांधणारच आहे. आलं बाया कीर्तन म्हणजे काय नाही नारळ हाना टकुऱ्यात जसा फिरवून आणला तसं मागले मेंदू लागलं, गर केलं बायको फिर. आणि मला दादा म्हणायला लागली. लोक म्हणले पाकच बिघडलं का. ऐका ऐका आबा, कीर्तनाचा नारळ जरी निघाला फुकाल ती सुद्धा नारळ पचत नाही. मागणारा जरा सावध व्हा. 13 लाख रुपये गेले बायको नीट कराय मावशी. केवढ्यात पडला कीर्तनाचा नारळ. तेव्हापासून आपलं कमी पडले का मागून घेतो, मागतच नाही कधी, पण दिल थोडे घेतो ना आनंदाने. तरी सुद्धा कधी मध्ये अजून काय करा. ती डॉक्टर म्हणला तर मिली तर नीट होत नाही. आता तसलंच सांभाळतो. आता काय विनोद थोडा सगळ्यात समाधानी कोण असेल. देव आला का म्हणले जेवाय वाडा. आज स्वयंपाक केला नाही. लक्ष्मी म्हणले आज स्वयंपाक केला नाही. काय केला नाही देवादी देव म्हणून घेता. आणि आमच्यापेक्षा मृत्यू लोक ते अनुसय जर आमच्यापेक्षा शिरट असेल तर देवाच्या बायको असला आमचा काय फायदा. झालंय काय त्याचा पातिव्रत्य आनंद करायला लागते. 3 देव मिळालं आणि त्याने विचार केला सगळ्याला सांगून फरक पडतो, पण बायकोला सांगून फरक पडत नाही. विष्णू म्हणला आपण शहाणा होय ह्यांचं ऐकूया बा. ऐकून दारात गेली पातिव्रत्य नष्ट करण्याकरता. हा अलग तिथे साधू संतांचा आवाज आला का अनुसया बाहेर आली. रामकृष्णारी झाला, पाय धुतलं, दर्शन घेतलं, आसन टाकून बसायला दिलं. आणि बसायला दिला पण मी सांगत असतो न देता तरी देऊ नका अन्न, फुकाशी जेवण तरी पाजा. कमीत कमी अन्न देऊ नका, पण एखादा हाती दिला तर पाणी तरी कमीत कमी द्या. नका दूध दर वाढलाय आता तुकाराम म्हणजे. कोणामुळं 2-3 वर्ष हवास वाटते, पण नाही ते जेवणार चांगल्या माणसाला. चांगल्या माणसाला खा उचल तरी काय सांगता येत. जाता तिकडं मला जायचं नाही. जेवणाची इच्छा आहे. मग आमच्या म्हणण्याप्रमाणे जेवण तयार केलं. ताट वाढणार देवाने विचार केला पातिव्रत्य भंग करायचा आहे तर काहीतरी वाईट केल्याशिवाय चांगलं होत नाही. आमची इच्छा आहे नग्न होऊन आम्हाला जेवण घालावं. काळजी करू नका, तुम्हाला नग्न होऊन सुद्धा जेवण घालायचं माझ्याकडं तयार आहे. आत गेली मालकाला विचारलं, ते म्हणले ना तुम्हाला काय कळतंय. सगळं त्याला कळतं, पण मेंदूत झालं त्याच्या पाणी. एकीकडे नाही, पोरगी लागणार तर त्याच्याच डोक्यात पाणी, आणि पोरग लागलं तर आता पाणी होणार, त्याचं दूध व्हायला लागलं या टकोऱ्यात. इतकं पुरुषाचं मेंदू पूर्णपणे रसा तलावर गेल्या. मालकाकडे गेले, दर्शन घेतलं, म्हणले मालक साधू आले 2-3 जेवण्याकरता, इच्छा भोजन मागतायत. भोजन तयार केले, पण नग्न होऊन जेवण वाडा म्हणतायत.
मग त्यात काय अवघड आहे? कमंडल तो पाणी मंत्र टाकला आणि हातात दिलं, जा त्यांच्या अंगावर टाक. मालकाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि जाऊन पाणी टाकल्या टाकल्या आता जन्माला जशी बाळ येतात तशी 3 पोरं झाली देवाची. बाळ जर जन्माला जर आलं जर नाही रडलं तर चालतं का मावशी? रडण्याकरता डॉक्टर फाटा 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 त्या बारक्या पोयावर अंगावर मारतो. ह्या का तिला काय काय माहिती, एवढा पाय एवढा हात पण त्याला मारतं का? हे जर रडलं नाही तर नक्की त्या मेंदूत काहीतरी आघात आहे म्हणून त्याला रडावंच लागतं. रडल्याशिवाय रडलं, मांडीवर घेतलं, फेरावारी तिन्ही देवाला स्तनपान केलं, पाळण्यात घातलं आणि त्याला झोकाय द्यायची झोपवायची. महिना झाले गेलेलं महागारी दिलं ते. आता मी सांगून आलोय आज काय घालणं येत नाही, तर मला इकडे काढला जायला सांगून आलोय म्हणून. जर न सांगता आलो असतो तर मला सुद्धा फोन आला असता, कुणीकडे तोंड फिरवलं हे काय बोंगा तोंड फिरवायला. जाऊ द्या, उशीर लागला तर नक्की फोन करतात. तसे तिघीने विचार केला, गेलेत पण झाले नाहीत, आली बघण्याकरता. कोण आहे घरी? अनुसया माता बाहेर आहे. म्हणजे का? ज्ञात्रीची अनुसया आहे. आमचं नवरं कुठं आहे? ते म्हणजे तुमचं नवरं मी कशाला बघते? नाही म्हणले महिना झाला तुझ्या घराला आम्ही पाठवल्या. कुठं आहे? मग अनुसया लक्षात आलं ही कोण साधू संत नसून आपणची देव होय गुरु, पडिये देह भावा परवी वासना आणते त्यापणा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणची देव होय गुरु. अरे हे देव दिसतायत. म्हणले हे पाळण्यात झोपल्या गया. हा, पाळण्यात झोपल्या का? बारकी पोरं देव म्हणले, बारकीच पोरं आहे. कोणी केले ते? कोण करते? म्हणले मी डॉक्टरीला आहे. कोण तुमचं ह्या जावा म्हटलं ती गेल्या बघता तरी एकसारखी. तिन्ही देव जैसे परब्रह्मेचे ठसे, सगळ्यात एक कदर एक वाण, सगळं नागडोळ एक. आता सावित्रीने विचार केला, मी जर ब्रह्मदेव म्हणून उचलून जर विष्णूच उचलला तर आपल्या पातिव्रत्याला जाळ झाल्याच्या वर आला नाही. सगळ्या देवाच्या बायका एवढ्या फुगीर पळत आल्या अनुसूयाचा पाय धर म्हणे, आम्हाला माफ कर, तुझी ताकद आमच्यापेक्षा ज्यादा आहे. आणि ताकद ज्यादा कोणामुळे? तर फक्त पतीमुळे आली. शिष्याचे गुरुमुळे उंचीच वाढतं, स्वामीची शिष्यामुळे उंची वाढते आणि पातिव्रत्य स्त्रीच आपल्या पतीमुळे उंची वाढते. म्हणजे मालक ही देव आहेत आणि त्यांच्या बायका नेण्याकरता आल्या, मला विनंती करतात. मग काय पुन्हा कमंडळाचं पाणी मंत्रून दिलं, अंगावर टाकलं का पहिल्यासारखं देव झालं. चालले निघून. पण अनुसयाने विचार केला, 1.5-2 महिन्याला माझ्या घरी मी आई झाल्या, तुम्हाला आतापर्यंत फळ मिळालं ते माझ्या अंगावर स्तनपान केलं ते. आता तिघेही जाणार म्हणल्यावर अनुसया डोळ्यात 2-2 धारा लागल्या. माझ्या नशिबात मूल नव्हतं, पण कुठल्या तर स्वरूपाने मला माईचा पाना फुटला आणि या परमेश्वरानं पार केला. जगाची मार्ग माझ्या अंगावर पिली. पण आज माझ्या आधारात एकही राहत नाही. भगवान विष्णू परमात्म्याने विचार केला आणि अनुसयाची इच्छा पूर्ण करण्याकरता ब्रह्मदेव चंद्र झाला, शंकर दुर्वास झाला आणि माझा भगवान परमात्मा दत्ताच्या रूपाने तिच्याच घरी राहिला. त्याच्यामुळे आजच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा, दत्त पौर्णिमा म्हणतात. हा इतिहास आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं जवळजवळ 1.5 तास झालं तुमची सेवा करण्याचा प्रयत्न मी केला. मलाही 2 तास यात कधी कीर्तन ओरखायची सवय नाही, मला आठवत बी नाही, होत बी नाही मला. पण असे बी नाही की माझ्या कीर्तन लोक आले तर काठवून उठून अजिबात नाही. असं खेळत कीर्तन मी आनंद घेतो, दुसऱ्यालाही आनंद देतो. टाळकरी आनंदात असतात, ऐकणारे आनंदात असतात. फक्त 1.5 तास सेवा करण्याचा योग आला, पण तरी सुद्धा हे जी भर मागं पुढं काहीतरी काढल्याशिवाय राहणार नाही. थोडी गडबड आहे. सकाळी 4 ते 6 गावात कीर्तन केलंय. आमच्यात सकाळी असते, दिवस उगायला प्रसाद असतो, कारण पालखी मुक्कामाला येते तिथं. सकाळी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम त्यांचा असतो. आळंदीला जाणाऱ्या पालख्या बऱ्याच मावळी दिंडी सोडण्याची पालखी मुक्कामाला रात्री असते. सकाळपर्यंत कार्याच्या स्वरूपात कीर्तन असते, पण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं प्रसाद वाटला का जिकडे. आता 10 ते 12, ही 3 ते 5, आता पुन्हा कराड 9 ते 11. घरची म्हणजे ते आता एकच करत जावा, नका पैशाच्या मागं लागू. आता तुला सुचायला लागलं का डांबरावली काढू आपण मी पण. इतके दिवस घरी थांबलं का नाही म्हणायचे, आज कुठे नाही का. आणि आता कटळा आला,
आता मेलं तरी चालत देह जावातवा राहो पांडुरंगी एका एका दिवशी 3-3 4-4 तरी करायचं ठरवलं मी काय. आजचा दिवस उद्या नाही. हीच गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा पुढल्या वर्षी आपल्या नशिबात आहे. कशावर सांगा मला. चांगली चांगली माणसं जायला लागली. विनंती करतो जाता जाता हे पुण्य आपलं पौर्णिमा साजरी केलेली आहे. महेश अनंता हा सुंदर असं नियोजन आहे. चुकून गेलो 5-10 मिनिटे पण बरं झालं. इथं बसली नव्हतं अजून आलं. तेवढ्यात मी आलं तर बुवा कुठं आहे बुवा कुठं झालाय बघा हाय का तर बघा काय मरतोय मी. पण आलो सगळीच बसली सुंदर असते बसली म्हणून असते आली. वाजणारे दादा सुंदर जरा दुपारा गडबड झाली आमची. आमचा वाजवणार काय मेळ लागला. पण आता कसं आहे दुखतंय खुब्यात दुखू दे खुब्यात. कसं तरी आपलं मला सवय नाही कोणाला नावं ठेवायची. आपलं साधं वाजून भजनी साधी पण प्रामाणिकपणाने ताजेता सेवा अगदी आनंदात केली. लोक म्हणजे महाराज कीर्तन पण कीर्तन आहे. आणि गेल्यावर म्हणजे ते कुठं आणलं होते म्हणजे सुटलीच आहे. आणि म्हणून सुंदर अशी सेवा करण्याचा योग आला. तात्या सुद्धा कीर्तनाला बसलेली आहे. माझ्या माता भगिनी तुमच्यासाठी हा दिवस आहे पूर्ण. हा पुरुष मंडळाला माझी विनंती आहे. एकच विनंती करू त्या पौर्णिमेच्या निमित्तानं फक्त चांगलं ऐका चांगलं बघा आणि चांगलं खावा. दुसरं जीवनामध्ये काय करू नका. त्या निमित्त संकल्प करा आणि संकल्प करून मनाचे संकल्प पावेल सिद्धी जरी राही बुद्धी याचे ठाई. तुकाराम 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 संगम अन्य Hare
श्रीगमात्मा त्रैमूर्ती दत्त हा दाना रे गोने अवतार त्रैलोक्य राणा नेते नीती शब्द नयनो माना अखंड समाजी ध्यानी म्हणून जना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती उहाळीचा हरी भवतिंदा जय देव सभायाभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कृषी कडे ही मात्र कला ही परतला तू कैसा येथ जन्मा मरणाचा पूर्णाशी अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती उहाळीचा हरी भवतिंदा दत्ता ये गोनिया उभा ठाकला सांगे सद्भावे परिवाद केला प्रसन्न होनी आशीर्वाद दिला जन्मा मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळीता हरली भवतिंदा जय देव जय दत्त ऐशे लागले ध्यान आरपले मन झाली उन्मन एका जनादने श्रीदत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळीता हरली भवतिंदा ज्ञान राजा महागणपती दो भजे ज्ञान जगे जगत बोले अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञान अति ज्ञान राजा महागणपती रामादा अति ज्ञान राजा घट भुज बोले विश्व भमात गेले रामचंद्र पायी ठकत गेले अति महागणपती सद्गुरु रामा जीवन सिद्धी साधन सिंधू तुळशी बहुबंधू काळपाश शरणांगता वज्र पंजर अभयदान तू उदार सकळा देवा तू अगोचर होश अवकारा विनाशा भागिनी स्तुती करिता फार तेथे मी काय ते गंवार जाणावया तुझा विचार नको अंतर देव आता नेने भाव परी म्हणतो तुझा नेने भक्ती करीतो पूजा आपुलिया नामाची काजा तुझ केश राजा लागे धावणे तुझ्या बळे पंढरी नाता झालो निर्भय तुटली व्यथा घातला भार तुझे माता नभी सर्वता तुका म्हणे कल्पाविषयी व्हावी त्या कुळा माझ्या सकळ हरीचा दासा कल्पनेचे बाधा न हो कवन्या काळी ही संत मंडळी सुख्या असो अहम जगाचा वागान रागुणा जसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नाम म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा मागणी देख तुझ प्रति आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संताशी निर्विहीची मदनी आणि तुझे काय न मागू देवा तुका म्हणे आता उदाहरण होई पद ठेवी पाय संताचे ज्ञानदेव तुकाराम